कधी विचार केलाय की काही लोक इतके यशस्वी कसे होतात आणि बाकीचे मागे का राहतात? याचं उत्तर त्यांच्या बँक बॅलन्समध्ये नाहीये, तर ते त्यांचा मोकळा वेळ कसा वापरतात यात दडलेला आहे. चला आज याच रहस्यावरून पडदा उचलूया. तर मग हे यशस्वी लोक आणि आपल्यासारखे सामान्य लोक यांच्यात इतका मोठा फरक का असतो? ते असं काय वेगळं करतात, नाही का? या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या सवयींमध्ये दडलेलं आहे आणि विशेषतः ते त्यांच्या मोकळ्या वेळेचा कसा उपयोग करतात यात. इथेच तर सगळा खेळ आहे. बघा, फरक अगदी डोळ्यासमोर आहे. एकीकडे बहुतेक जण आपला रिकामा वेळ सोशल मीडियावर स्क्रोल करण्यात किंवा रील्स बघण्यात घालवतात, तर दुसरीकडे यशस्वी लोक तोच वेळ स्वतःला अजून भारी बनवण्यासाठी वापरतात. हीच ती छोटीशी सवय आहे जी आयुष्यात खूप मोठं अंतर निर्माण करते. आणि हा विचार कोणाचा आहे माहीत आहे? गुंतवणुकीचे बादशाह वॉरेन बफेट. त्यांचं एक साधंसं तत्वज्ञान आहे. आपला मोकळा वेळच आपलं भविष्य घडवू शकतो. त्यांनी हे कसं केलं आणि आपण त्यांच्याकडून काय शिकू शकतो हेच आपण पुढे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यापासून, स्वतःमध्ये गुंतवणूक करणं. हे अगदी माहिती आपल्या मोबाईलचं सॉफ्टवेअर अपडेट करण्यासारखं आहे. जसं आपण फोनला अपडेट करतो तसंच स्वतःलाही सतत अपग्रेड करत राहणं किती गरजेचं आहे, नाही का? हीच आपल्या आयुष्यातली सर्वोत्तम गुंतवणूक आहे. आणि स्वतःला अपग्रेड करण्याचे 3 एकदम सोपे मार्ग आहेत. पहिला म्हणजे सतत काहीतरी नवीन शिकत राहा. दुसरा, आपल्या तब्येतीची काळजी घ्या, कारण तेच आपलं खरं धन आहे. आणि तिसरा, पुस्तकं वाचा, कारण त्यातून आपल्याला इतरांचे अनुभव शिकायला मिळतात. आजच्या जगात नवीन स्किल्स शिकणं किती महत्त्वाचं आहे हे काय वेगळं सांगायला नको, बरोबर? पण या सगळ्यांमध्ये एक स्किल असं आहे ना, जे खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य देऊ शकतं, आणि ते म्हणजे फायनान्शियल एज्युकेशन. पैसा कसा हाताळायचा हे शिकल्याशिवाय बाकीची कौशल्य कुठेतरी अपूर्णच आहेत. आता हे आकडे बघा, जरा विचार करायला लावणारे आहेत. आपल्या देशात फक्त 30% लोक त्यांच्या आरोग्याबद्दल सिरियस आहेत. म्हणजे विचार करा, आपल्याकडे आरोग्यासाठी वेळ नाहीये, पण तासनतास मोबाईल स्क्रोल करायला भरपूर वेळ आहे. ही एक खूप मोठी चूक आहे जी आपल्यापैकी बरेच जण नकळतपणे करत असतात. इथे एक खूप भारी कन्सेप्ट आहे, अँटी फ्रेजाईल. याचा अर्थ काय होतो माहितीये? काही गोष्टी दबावाखाली तुटतात, पण काही गोष्टी मात्र अधिक मजबूत होतात. आणि आपलं शरीर ते याच दुसऱ्या प्रकारात मोडतं. व्यायामाचा योग्य ताण त्याला कमजोर नाही, तर उलट अजून शक्तिशाली बनवतो. एक क्षण विचार करा, जगातल्या सगळ्यात यशस्वी लोकांचे अनेक वर्षांचे अनुभव जर तुम्हाला काही तासांत शिकायला मिळाले, तर पुस्तकं आपल्याला नेमकी हीच संधी देतात. खुद्द वॉरेन बफेट यांनी सुद्धा बेंजामिन ग्रेहाम यांच्या एका पुस्तकातूनच गुंतवणुकीचे पहिले धडे घेतले होते. आता वळूया पुढच्या तितक्याच महत्त्वाच्या मुद्द्याकडे. फक्त एका पगारावर अवलंबून न राहता स्वतःचं एक आर्थिक इंजिन तयार करणं. म्हणजे काय? तर आपल्या रेग्युलर कामाव्यतिरिक्त पैसे कमावण्याचे नवीन मार्ग शोधणं. वॉरेन बफेट यांचं हे वाक्य बघा, खरंच विचार करायला लावणारं आहे. जर आपण झोपेत असतानाही पैसे कमावण्याचा मार्ग शोधला नाही, तर आपल्याला आयुष्यभर फक्त कामासाठीच जागावं लागेल. त्यामुळे असे इन्कम सोर्स तयार करणं खूप गरजेचं आहे, जे आपण काम करत नसतानाही आपल्याला पैसे देत राहतील. आणि आजच्या डिजिटल युगात हे करणं पूर्वीपेक्षा खूपच सोपं झालंय. खरं तर यूट्यूबसारखे प्लॅटफॉर्म्स आपलं ज्ञान, आपलं कौशल्य जगासमोर मांडण्याची आणि त्यातून पैसे कमवण्याची एक जबरदस्त संधी देतात. आता बोलूया सोशल स्किल्सबद्दल. कारण बघा, तुमच्याकडे कितीही ज्ञान असलं, पण ते जर तुम्हाला लोकांपर्यंत पोचवता आलं नाही, तर त्याचा काय उपयोग? तुमची संगत आणि तुमची बोलण्याची पद्धत ही सुद्धा एक खूप मोठी मालमत्ता आहे. हा आकडा 5 साधा वाटतो, नाही का? पण तुमच्या यशाचंही खूप मोठं रहस्य यात दडलेलं आहे. कसं? चला बघूया. असं म्हणतात की आपण ज्या 5 लोकांसोबत सगळ्यात जास्त वेळ घालवतो, आपण हळूहळू त्यांच्यासारखेच बनतो. आपली विचार करण्याची पद्धत, आपल्या सवयी, सगळं काही त्यांच्यामुळे बदलतं. म्हणूनच आपली संगत खूप विचारपूर्वक निवडली पाहिजे. आणि आता हा आकडा बघा, +50%. फक्त एका स्किलमुळे तुमची व्हॅल्यू इतकी वाढू शकते. कोणतं असेल बरं हे स्किल? वॉरेन बफेट यांच्या मते फक्त आणि फक्त तुमचा कम्युनिकेशन स्किल सुधारलं तरी तुमची किंमत कमीत कमी 50% वाढू शकते. का? कारण हे एक असं स्किल आहे जे तुमच्या बाकी सगळ्या स्किल्सना जास्त प्रभावी बनवतं आणि तुमच्यासाठी संधींची दारं उघडतं. आणि आता आपण आलो आहोत सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, कृती. कारण कल्पना तर प्रत्येकाकडे असतात, नाही का? पण यशस्वी फक्त तेच होतात जे त्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्याची हिंमत दाखवतात. वॉरेन बफेट यांचं आयुष्य याचं एक उत्तम उदाहरण आहे. त्यांनी वयाच्या फक्त 11व्या वर्षी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू केली होती.
विचार करा, त्यांनी योग्य वेळेची वाट बघितली नाही, त्यांनी फक्त सुरुवात केली आणि त्याच पावलांनी त्यांच्या यशाचा पाया रचला. आणि हाच तो खरा फरक आहे. आयडिया सगळ्यांकडेच असतात, पण त्या आयडियावर काम करणारे खूप कमी असतात. यशस्वी लोक काही वेगळं करत नाहीत, ते फक्त त्या गोष्टी करतात ज्याबद्दल बाकीचे फक्त विचार करत बसतात. तर मग आता प्रश्न तुमच्यासाठी आहे, आजचा तुमचा मोकळा वेळ तुम्ही कसा वापरणार आहात? तो फक्त रील्स बघण्यात घालवणार की स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी वापरणार? निवड तुमची आहे आणि